नमस्कार मंडळी, मी रत्नाकर गायकवाड. आज एका नवीन गावाला भेट द्यायला चाललो आहे आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाला एका महापुरुष किंवा देव अवतारी असणाऱ्या सद्गुरू चिले महाराजांच्या गावात मी घेऊन चाललो आहे आणि या गावातच चिले महाराजांचा जन्म झाला होता. तर हे गाव म्हणजे मंडळी जेऊर हे गाव आहे आणि हे गाव अतिशय एकोप्यानं चालतं आणि या गावात वर्षभर असे भरपूर कार्यक्रम असतात आणि या गावात सांस्कृतिक एकोपा म्हणा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमामुळे हे गावसुद्धा एकत्रितपणे चालतं. एकत्रितपणे सगळं व्यवहार वगैरे इथले चालतात, त्यामुळे या गावात शांतता पण तेवढीच आहे. तर एकंदरीत या गावचा आढावा मी या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर आपण जेऊर हे गाव कसं आहे आणि चिले महाराजांचं इथं जे वास्तव्य होतं किंवा चिले महाराजांच्या ज्या आठवणी आहेत इथली काही मंडळी आहेत, आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. चिले महाराज आणि जेऊर या गावाविषयी आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कमेंट्स असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला तर इतरांनाही शेअर करा. चला तर आपण आता जेऊर या गावाला भेट देऊया. तर मंडळी, आपल्याला समोर दिसतंय ते भैरवनाथाचं मंदिर आहे आणि चिले महाराज याच ठिकाणी असायचे बराच काळ वास्तव्याला आणि चिले महाराजांच्यामुळे या जेऊर या गावाला मोठे महत्त्व आलं आणि हे गाव जगप्रसिद्ध झालं केवळ आणि केवळ चिले महाराजांच्यामुळे. चिले महाराजांच्या या गावाबद्दलची आठवणी भरपूर आहेत, त्या आपण या ठिकाणी काही आपल्याला ऐकायला मिळतात का बघूया. इथं काही पूर्वीची लोक आपल्याला काही भेटतात का बघूया आणि त्यांच्याकडूनच आपण चिले महाराजांच्या विषयी काही माहिती मिळते का आपण हे या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे. तर मंडळी, आपल्याला आणखी काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एकूणच हा व्हिडिओ कसा झाला आहे आणि जेऊर गावाविषयीची संबंधीची माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे आता भैरवनाथाचं मंदिर आहे. मी आता तुम्हाला हे जवळून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या ठिकाणी पूर्वी भरपूर अशी झाडे होती, पण आता या ठिकाणी सगळं सुशोभित करण्यात आलं. या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार झाला आहे आणि असं भव्य दिव्य असं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. परिसर अगदी स्वच्छ आहे, फरशी वगैरे घातलेली आहे आणि हा परिसर मंदिराच्या आसपास असा रिकामा करून हे असं सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. श्री भैरवनाथ व सद्गुरू चिले महाराज मंदिर. तर आता आपण प्रवेश करूया. वरती श्री गणेशाची मूर्ती दिसते आपल्याला प्रवेशद्वाराच्या वरती आणि आता आपण जाऊन आत जाऊन प्रत्यक्ष हे मंदिर कसं आहे ते आपण पाहूया. ओम दत्त चिले अवधूत चिंतन सद्गुरू चिले महाराज के जय. आता या ठिकाणी अमावस्याला वगैरे काहीतरी प्रसाद असते, महाप्रसाद प्रत्येक अमावस्याला आणि त्यास तर याच ठिकाणी चिले महाराज पूर्वी बसलेले असायचे म्हणतात आणि या ठिकाणी बसूनच कौल लावायचे. ज्यावेळेला चिले महाराजांच्याकडं लोक यायचे गाराने मांडून बसायचे आणि चिले महाराजांना काहीतरी अशी त्यांच्या आयुष्यात ज्या अडचणी प्रसंग यायचे त्याबद्दल विचारायचे. त्यावेळेला चिले महाराज या ठिकाणी बसून चिले महाराजांच्याकडून सोडवणूक करून घ्यायची. आणि हे आहे भैरवनाथाचं मंदिर आणि याच ठिकाणी चिले महाराजांचं बराच काळ वास्तव्य असायचं. मी आता हे मंदिर तुम्हाला फिरून दाखवतो. अतिशय शांतता वाटली मला इथं पाऊल ठेवल्याबरोबर. मंदिराच्या गाभाऱ्याच्या भोवती अशी भरपूर मोकळी जागा आहे.
इथल्या शांततेनंच मन एकदम प्रसन्न होऊन जाते. तर चिले महाराजांच्या संबंधी आणखी काही आपल्याला माहिती मिळते का पाहूया. आणि तसेच आपण या व्हिडिओमध्ये गावासंबंधीचे किंवा गावातल्या लोकांनाही भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बरेच भक्तगण या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी आलेले आहेत, देवाचा आशीर्वाद घेत आहेत. या ठिकाणी प्रसाद सुद्धा ठेवलेला आहे भक्तांच्यासाठी. दादा मला जरा तर मंडळी, आता मी तुम्हाला बाहेरून हे मंदिर फिरवून दाखवतो. भोवतालचा परिसर कसा आहे किंवा मंदिर कसं आहे. बांधकाम एकदम भारी केलंय, रंगकाम सुद्धा एकदम मस्त केलंय आणि आजूबाजूचा परिसर पूर्ण रिकामा केलेला आहे. आता पूर्वी या ठिकाणी झाडी वगैरे किंवा असं अडचणीची जागा होती, पण आता ही या ठिकाणची जागा ही अशी सपाट करून घेतलेली आहे. आणि मंदिरावरती काही देवी देवतांची मूर्त्या सुद्धा कोरण्यात आलेल्या आहेत. आणि वरती भगवी पताका फडकताना दिसत्या. भरपूर मोठं मंदिर आहे. षटकोनी आकारात जसं मंदिर असतंय तशा पद्धतीत हे मंदिर आपल्याला बांधलेलं पाहायला मिळतंय. आणि या मंदिराच्या खालीच इथून खाली रस्ता गेला आहे. आता वरून जो खाली रस्ता आलेला आहे तोच खाली रस्ता असा गावात गेला आणि इथून खाली आता हे गाव चालू होते. मामा कुठलं गाव तुमचं? आमचं गगनबावडा. गगनबावडा. पर इकडं काय करायला आला होता? आलो देवाला. भैरवाला चिले महाराज भैरवा केले दोघांचं असं पाया पडायचं. पडायला तर किती वाजता घरातून बाहेर पडला होता तरी? सकाळी 7:30ला. 7:30ला? 4:30ला. 4:30ला. होय. आणि आता इथं पोहोचला कितीला? 7:30ला पोहोचलो. 7:30ला पोहोचलो. एवढ्या लांबून येण्यासाठी म्हणजे तुम्हाला असं काय इथल्या देवाबद्दल काय वाटतं? चांगलं वाटतं. म्हणजे तुम्हाला आणखी काय म्हणायचं आहे नेमकं इथल्या देवाबद्दल किंवा काय? आमचे हे देवाबद्दल आम्हाला चांगलंच वाटतंय आम्हाला. हा, देवावर तुमचा विश्वास आहे इथल्या? आहे की. हा, म्हणून तुम्ही एवढ्या लांबून आलाय. होय. मामा तुमचं नाव काय? कुंभार. कुंभार. पोरला आसुरला पोरलं. बरं, आता या देवळात येण्याचं कारण काय तुमचं? आम्हाला ते यायला बरं वाटतं. इथं आपण बैती पिती आहेत. आपलं काय आहे? बैते आपलं. हा, गणपती हे आपलं प्रत्येक सणाला इथं आपण असतोय. म्हणजे तुमच्या इथं गणपती येथले लोक आणतात, येऊर गावातले लोक, आणि त्यामुळे ह्या गावाशी तुमचा संबंध आला. आणि साहजिकच त्यामुळे तुम्ही इथं या देवाच्या दर्शनाला पाया पडायचं, तासभर बसायचं आणि जायचं असा तुमचा कार्यक्रम असतो. बरं, इकडे किती वेळा येतात तरी साधारणपणे? तर आता मागल्या आठवड्यात आलतो. तसं काय नाही, सवड मिळेल त्या वक्ताला यायचं. सवड मिळेल तेव्हा यायचं. आता मागल्या आठवड्यात आलतो, त्याच्या मागल्या आठवड्यात आलतो, हा. आज बी आलो. हा हा, म्हणजे जसा प्रसंग येईल तसा तुम्ही येत आहे. येत इथं आल्यावर कसं वाटतंय? देवळात आले वाटते फ्रेश? निवांत 5 मिनिटं बसायचं. हा, निवांत. तर आता या ठिकाणी चिले महाराजांचे समवयस्क असणारे येऊर या गावामधीलच काही गावकरी मंडळी आहेत. मामा तुमचं नाव सांगा. मारुती यशवंत साठे उर्फ साठे मामा. साठे मामा. आणि मामा तुमचं? नंतर डावरे. डावरे. बरं, आता तुम्ही चिले महाराजांना जवळून पाहिलेलं आहे, बरोबर? मग आता त्यांच्या संबंधी मला तुमच्याकडून एक थोडीफार माहिती पाहिजे होती. तुम्हाला नेमकं चिले महाराजांचे त्यांच्यात देवत्व होतं किंवा आपण त्यांना देव अवतारी मानतो, मग त्यांच्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आला आहे किंवा त्यांच्याबद्दलचं एकूण काही प्रसंग असतील तर आम्हाला जरा सांगा की. बघा, पहिल्यांदा मी आलो त्यावेळेला मला गाडीत नेले कोल्हापूरला. बर. मुलगा एक आजारी होता, तापानं भयंकर आजारी असताना त्याला औषध पाण्याला पैसे नाहीत. मग यांची आलो इथं. महाराज म्हणले हा बोला.
महाराज म्हणले माझे आता चला माझ्याबरोबर. महाराज गाडीत बसायला गेले मंदिरातनं उठून. गाडीत बसायला गेल्यानंतर आम्ही बी गेलो. गेल्यावर मला म्हणले पाय जुळलो दर्शन घ्या आणि गाडीत बसा चला म्हणले. गाडीत बसा. गाडीत बसा चला माझ्याबरोबर. माझा तेव्हा मुलगा आजार असल्यामुळं मी जरा घाबरलो. कसं जायचं मुलगा आजारी ठेवून घरी. यांचे वडील मला म्हणले आनंद डावरे मला म्हणले तुम्ही आता जावा तुम्ही मी बघतो काय करायचं. मग मी परत आलो दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातनं. त्यांनी सोडलं. त्यांचा हुकूम झाला आता जावा म्हणून. मला गाडीला पैसे दुसऱ्या माणसानं दिलं. मी गाडी आलो एसटीनं. आलो तर तो मुलगा चिनी दांडीने खेळतोय. त्याच गाडीतनं परत आलो. तेच गाडी घेऊन आली मला महाराजांच्या बरोबर. इथं आलो बसले गादीवर बसले आणि मला म्हणले या जावा घरी जाऊन. घरी जायला तर पटांगणात मुलगा तो चिनी दांडून खेळतोय. घरी गेलो आणि बिराडाला विचारलं याला काय केलं. काही नाही केलं म्हणले. त्याला दूध भात जरा वाढला आणि दूध भात खाल्ला आणि झोपला. आणि 11 वाजता यायचं होता अंग सगळं गार झालं. ताप गेला निघून. लगेच आंघोळ केली ती मी महाराजांच्या दर्शनाला आलो. त्यापासून मी महाराजांच्या पाठीमागे इथं जेऊरला आले की महाराजांनी सोडून जायचं नाही. त्यांचा हुकूम झाला तर जायचं. कारण तो पहिला अनुभव. हा पहिला अनुभव तुम्हाला आला. दुसरा टप्पा असा झाला आलो आणि बसलो. जेवण आलं ह्यांच्या घरचं आलं. जेवण आल्यावर जेवायला उशीर झाला. शनिवार उपास होता. त्यांचे भाऊ एक तानाजी डावरे म्हणून. तानाजी डावरे. हा आणि राजाराम डावरे हे दोघ जण होते. ते मला सारखं म्हणणार महाराज म्हणले कोरभर भाकरी फक्त द्या. आता ते कोरभर भाकरी खाऊन मी आपला बसलोय. ह्यांचं सारखं सुरू अहो जेवा की तुम्ही महाराज डावऱ्यांचं. तर म्हणलं नाही महाराजांचं. मग ते कोरभर सकाळी उठलो तसंच गेलो आणि ह्यांच्या घरचं जेवण आलं. पुरणपोळीचं जेवण. पुरणपोळीचं जेवण करून आणल्यानंतर ह्यांच्या वडिलांनी थोडा भात आमटी खावा म्हणली म्हातारी. भात आमटी खावा. भात आमटी खावा. पोळी वाढली आणि ते जेवण घेऊन आले ह्यांचे वडील आनंदराव डावरे तलाठी होते ते. आणि ते वय झालं होतं त्यांचं. जेवण घेऊन आले. पायरीवर आहे तोपर्यंत जुन्या मंदिरच्या पायरीवर आहे तोपर्यंत त्यांना हुकूम केला आत येऊ नको म्हणले. उष्ट चालत नाही आम्हाला. आत येऊ नको. उष्ट जेवण झालं चालत नाही. परत घेऊन जा. परत नेलं. परत 2 भाकरी आमटी जरा केली परत घेऊन आले. पण त्यांची स्वभाव असा होता की तापट स्वभाव होता. चिले महाराज तापट स्वभावाचे होते. तापट स्वभाव. आम्ही मसाईला जायचं. मसाई देवी मसाई मंदिरला. मसाईला जायचं. मसाईला गेले की देवाला ऊन लागायला लागलं. काय झालं तर मी म्हणला तेव्हा माझ्या खांद्यावर बसा. त्यांच्या लहर असली तर खांद्यावर बसायची. खांद्यावर घ्यायचं. दोन्ही पाय इकडे तिकडे टाकायचं. पाय धरायचं आणि चालायचं. त्यांना कंटाळा आला की म्हणायची उतरा खाली. थोडा वेळ उतरा खाली उतरलो तर झालं. मग कुठेही आंघोळ करायची. आणि ह्या रोडनं येत नव्हते. अडचणीचा रस्ता आहे. त्या अडचणीच्या रस्त्यावर रस्ता खाली कडकडीत चालायची. कडकडीत चालायची. आणि मला अचानक काळी टोपी आणि हार दिला. आणि म्हणले ही काळी टोपी वापरायची. आता पांढरी टोपी वापरायची नाही. तुम्ही साधुवाणी आहे. तुम्हाला साधुवाणी ही दिलेलं आहे. तर तुम्ही काळी टोपी वापरायची आणि साधुवाणी हे नाव माझं बदललं पुन्हा. अशी अवस्था त्यांची. एक म्हातारी आली. म्हातारी आली आणि त्या म्हातारीनं ह्याला नळी मारली होती मांजराला जखम झाली होती. मांजराची जखम झाली. महाराजांच्या पायाला जखम झाली. आम्ही ती जखम धुवून काढायचं. पट्टी करायची सगळी करायची. डॉक्टर आणले इंजेक्शनं केली. काही जखम बरी होईना. तोपर्यंत ती म्हातारीच्या मंदिरमध्ये देवांच्या दर्शनाला आली. चिले महाराजांच्या दर्शनाला आल्यावर ती असा पाय उघडा करायला लागले. आपण ती जखमेचा तिने बघितलं आणि म्हणले देवा कधीही जखम बरी व्हायची. काय सांगायचं बाई म्हणले.
काय सांगायचं बाई. मांजर दूध पित होतं पातेल्यातलं, चुली तापत ठेवलेलं दुधात दूध पित होते. त्याला नळी मारली, त्याला कोण आहे का. ते बोलल्यावर ते मांजरच्या घरी तिची जखम झाली. तिची जखम बरी झाल्याबरोबर हिची परत म्हातारी आली. काही भेट झाली नाही. परत मी येऊन दिवाळी झाल्यानंतर मी निघालो होतो याला बत्तीशिरायला पाहुण्यांच्याकडं. माळावर त्या यादवांच्या म्हातारीची गाठ पडली, कोल्हापूरची, फराळ घेऊन आलेली. असाठी मामा कुणी निघाला तर गावाला निघाले. पैजारवाडीच्या माळावर खाली पैजारवाडी फराळ करा. तर म्हणलं मी आता जेवून आलो आहे, मला आता फराळाची काही गरज नाही, तुम्ही जावा लवकर महाराजांनी फराळ व्हायला जावा. महाराज जातील एखाद्या वेळेला. नाही तिने काय मान्य केलं नाही. पाणी नाही, पाणी पैजारवाडीतून आणलं. पेपरवर थोडा फराळ वाढला, फराळ घेतला, पाणी प्यालो आणि मी गेलो. आले मग इथं जेव्हा फराळ करा फराळ करा. कुठला फराळ म्हणले, सारखा फराळ करतात का, सारखा फराळ कर, सारखा फराळ करतात का, केलाय की म्हणले. कधी केलाय म्हणले. ती म्हातारी विचारते कधी केला. तर म्हातारीला सांगितलं, त्या बाईला सांगितलं, अहो पैजारवाडीतनं पाणी आणलं, पेपरवर फराळ वाढला. मी पैजारवाडीला भेटलो होतो का त्या माळावर. मग तिथं फराळ केला ना, आता इथं कशाला फराळ. जा म्हणले घेऊन तुझा. जा म्हणले, गेले. गेले. दुसरी घटना अशी घडली की मला काहीतरी काम सांगितलं होतं. काम सांगितलं होतं, काम सांगितलं. ते काम करीत असताना पाण्याची घागर भरून आणा म्हणजे. पाण्याची घागर भरून आणा. तांब्याची घागर होती, ती भरायला गेलो. पाऊस लागत होता, अंधार होता. आणि ती घागर भरताना खेकडं दिसलं. त्याच्यावर मी अशी घागर वापरली. ते खेकडे काही मिळाले नाही, कारण माझी भावना झालेली होती की आज खेकडी धरायला पाहिजे होती, खेकडी धरायला पाहिजे होती. पण महाराजांना ते समजलं. महाराजांनी त्यावर घागर मारली, ते खेकडे काय मिळाले नाही. ती घागर घेऊन आल्यावर म्हणले पायरीवर आता हात आण नका. पायरीवर ओतली, दगडी पायरी होती जुन्या मंदिरची, त्यावर ओतली, पायानं अशी घासून धुतली, वतली घागर पूर्ण होता, पूर्ण वतली. दुसरी आणता खंदील घेतला आणि खंदील घेऊन गेलो. तुम्हाला पाणी आणायला दुसरी घागर आणा, दुसरी घागर आणा म्हणून खंदील घेतला आणि खंदील घेऊन गेलो आंब्याखाली. आता आंबा आहे मोठा. आता पायात टाकतो दुसरी घागर भरवायला, तोपर्यंत माझ्या पायाला काय अंगठ्याला चावलं. अंगठ्याला चावलं. अंगठ्याला चावल्यानंतर म्हणलं आता काय, तर एक नाही यायला लागलं. मग महाराजांना बोललो, देवा म्हणलं पाणी आणायला गेलो, माझ्या पायाला काय चावले. बघू म्हणल्यावर पाय फोडो केला, दाखवला. कापूस होता त्यांच्या उशाला आम्ही आणलेला. तो कापूस घेतला आणि पुसला, रक्त पुसून काढलं. ते रक्त येत होतं आणि गुडघ्याच्या वर त्या कळा येत होत्या. सोचत नव्हतं मला. तर मला आता म्हणले तंबाखू खावा. तंबाखू खाल्ली की थुकून या जावा. तंबाखू थुकली आणि दुसरी माळा म्हणले जास्त, त्यांच्या दाड्यात थोडी घाला म्हणले. देवांच्या चिले महाराजांच्या दाड्यात घाला म्हणले. चिले महाराज काय म्हणले, माझ्या दाड्यात घाला. मग मी तंबाखू त्यांना अशी दिली दाड्यात. आता ती सगळी खाऊन टाका. खाल्ल्यानंतर थोडा वेळ झाला, 1 मिनिट झाला, तोपर्यंत म्हणले ती सगळी गिळून टाका. ती तंबाखू गिळून टाकली. आणि तांब्या भरून आणा. त्यातला तांब्या भरून घ्या घागरीतला, मोठा तांब्या होता घागरीवर. तर तांब्या भरून घ्या, फुल भरला आणि ते तांब्या प्या म्हणले पाण्याचा. सगळा तांब्याचा पाण्याचा प्यालो. सगळा प्याल्यावर म्हणले आता झोपा. मग गोण होती मोकळी, ती गोण अशी टाकायला लावली देवाच्या आडवी, दरवाजाच्या आडवी देवाच्या भैरवाच्या. झोपा म्हणले. धोत्राचा शेवट अंगावर घेऊन झोपलो. एवढ्यात महाराज उठले आणि त्यांच्या अंगावर आम्ही 2 चादरी घालायची. त्यातली एक चादर काढली, खालवर पसरली आणि मी मनात काय बोललो, आता काय झालं सपलं, आपल्या मुलाबाळांना कोण आहे, आता सपलं. माणसं लोक येणार आणि मला घेऊन जाणार, दुसरं काय नाही. असं म्हणून झोपलो मी. झोपून त्या लहरी झोप लागली, त्यांचा आशीर्वाद. झोप लागली. सकाळी पहाटे उठल्यावर माझा नेम होता त्यांच्याजवळ इथं झोपल्या. उठल्याबरोबर दुसरं काही नाही, अगोदर भैरवाचं दर्शन घ्यायचं,
नंतर त्यांचं दर्शन जाऊन घ्यायचं. वीज हल्ल्यासारखे उठले, गादीवर बसले. काय झालं का म्हणले, तुम्हाला काय झालं का? काही नाही. बघा रात्री म्हणले काय म्हणत होता, लोक येणार आता मला घेऊन जाणार असं म्हणत होतं का नाही? तर होय देवा म्हणलं, माझी चूक झाली. बरं, घरी जावा, मारुतीला कापूर जावा. आणि मग गेलो, घागर ओतून बारडीत घेतली, आंघोळ केली, तीच वर आलो, कापूर जाळून. कापूर मारुतीला लावला आणि आलो. बस आहे ना व्यवस्थित? तर काय नाही. अशी अवस्था ती त्यांची. म्हणजे कुठं जरी काही केलं तर त्यांना त्या अंतर्ज्ञानानं समजलं. त्यांचं अंतर्ज्ञान फार मोठं होतं. बरोबर. एक दुसरा माणूस एक असा बाहेरनं आला अचानक, ड्रायव्हर, एसटी ड्रायव्हर बावड्याचा. आणि त्याला मारायला लोक आले होते जंगलात, बावड्याची गाडी घेऊन, मुंबई गाडी घेऊन गेला होता. त्या गाडी आडवी लावली, त्याला मारून टाकायचं अशा हेतून ते लोक आलेले. 5-7 जण होते. 5-6 जण होते. तर त्यानं टॉमी घेतली, महाराजांचं नाव घेतलं, चिले महाराज म्हणले, ओम दत्त चिले म्हणले, आणि खाली उतरले. खाली उतरल्याबरोबर टॉमी बघितली, ती पळायला लागले. गेले पण निघून. गाडी लावली बाजूला त्यांची, गाडी पोच केली. आणि ड्रेस पिशवीत असतानाच तो ड्रायव्हर इथं आला. तर मी मंदिरमध्ये होतो, महाराजांच्या मंदिरमध्ये बसलेलो होतो आम्ही. महाराज ये म्हणले, तुझी वाट बघतोय. त्या ड्रायव्हरला हात पाऊल टाकल्याबरोबर, काय झालं म्हणले, रात्री कसं झालं? तुला मारायला लोक आले हत्यार होती ना मग गाडीत? मी म्हणलं तुझ्या जोडीला होतो की, कशीच धावत होती, सोयरा वायरा पळत होती. मी होतो की म्हणलं तुझ्याबरोबर मी होतो. त्याला दर्शन घेतलं. असली अवस्था ती. आणि फार मोठं त्यांचं हे भैरवाचं मंदिर बांधायचं मला सांगितलं हुकूम. म्हणले मंदिर बांधायचं असं बोलले नाहीत. जुन्या मंदिरच्या पायरीवर हाताला हात धरला, पूर्वेला तोंड करून उभा राहिलो. मला म्हणले कोडोली पारगावातनं दिसायसारखा झेंडा लावायचा. कोडोली पारगावातनं दिसायसारखा झेंडा लावायचा, मागं सरायचं नाही. तेव्हा मी काय करणार आहे म्हणलं, तुमचं तुम्ही करा, काय करायचं. मग 30 वर्षानं हा पाया काढायला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला माझी तब्येत बरोबर नव्हती. त्यावेळेलाचे लोक लावून असा रस्त्यावर उभा राहिले. गाव सगळं काम करतंय, मी गप्पच उभा. काय देवा, हे तडीला गेलं पाहिजे. बरोबर की. आणि सगळं जुनं मंदिर पाडलं आणि कामाला सुरुवात झाली. मग इथे या पायऱ्या ठेवल्यात. कुठं म्हणला? इथं पायऱ्या. इथे एक आहे, 2 ठिकाणी 2 पायऱ्या. आणि तिथं औदुंबरीच्या झाडाखाली आहे, त्याचं नाव 20 पाय ठेवलं. त्या हातोड्याने फोडायला लावलं आणि त्या घडून पायऱ्यांना न्यायचे एक. मग ते काय झालं, देव म्हणले 20 पाय, त्याला 4 पाय आहेत, त्याची 20 बोटं, 20 पाय त्याचं नाव ठेवलं. त्याचं दर्शन इंगळ्यांनाच ते म्हणलं, अध्यक्ष होते पायजावड्याचे. त्या इंगळ्यांना सांगितलं, अण्णा काय मीटिंगमध्ये म्हणलं जीवच्या मंदिराचं काय करताय? तर म्हणले अगोदर इथलं होऊ द्या, नंतर वरचं करू. खालचं बंदच काम झालं आणि वरचं काम सुरू झालं. गावकऱ्यांनी सगळी मदत करून सगळं मंदिर पाडून मशीन आणून पाणी सगळं पाया सुरुवात झाला. 3 महिन्यात हे मंदिर तयार झालं. 3 महिन्यात हे मंदिर तयार झालं. अनेक लोकांनी, सुरेश साळुके, हे मोठे मोठे माणसं, आमदार सुरेश साळुके कोल्हापूरचे, कोल्हापूरचे सुरेश साळुके, शिवाजी महाराज, हातमेहनतीचे काम, उत्तम बापू, असे लोक आले. आणि ते सगळ्या लोकांनी मदत करून हे मंदिर बांधायला सुरुवात. ज्यावेळेला हे मंदिर तयार झालं त्यावेळेला खालचं मंदिर चालू झालं, त्यावर नाही. म्हणजे हे बांधून झाल्यानंतर खालचं मंदिर बांधायला नाही, आधी बांधलं तर पण मध्ये काम शिल्लक राहून बंद पडलं. ते थांबवलं, ते फाउंडेशन झालेलं होतं, ते थांबवलं आणि वरचंच काम सुरू झालं. हे काम झाल्यावर ते आणि पुरं केलं, ते पुरं करायला. म्हणजे हे झाल्यानंतर ते पुरं केलं. बरं, तुम्हाला आता नेमकं काय अनुभव आलं ते आम्हाला जरा सांगा की.
सांगतो काय कोल्हापूरच्या कोर्टात एका माणसाची केस होती. हा ती माणसं हितवते, महाराज हितवती. हा ती केस चालून हम्म, महाराजांनी निकाल केला. हा महाराजांनी तो माणूस हितनं तिथं जाऊन हम्म, ते निकाल केला. त्या माणसाने वकिलांनी सांगितलं त्या माणसाने हम्म. की तुम्ही उद्या पेढ घेऊन या. पेढे घेऊन आणि या. मग ती महाराजांनी हितनं काय त्या माणसाला सोडला नसल्यामुळं हम्म, हितच होते. हम्म. आणि हितनं दुसऱ्या दिवशी तो वकिलाकडे गेल्यावर तुला पेढ घेऊन यायला सांगितले आणि तो मोकळा कशाला आलाय. बर तर त्याला माहित होतं मी हिथं आहे जेवरात. हम्म, आणि ते वकील म्हणतो हिथं आहे. हम्म. म्हणजे महाराज पण आणि तो माणूस पण माणूस. दोघं पण कोर्टात तिथं होती. आणि त्याने निकाल लावला. आणि मग त्या माणसाची गॅरंटीनं खात्री झाली की मी पण आणि महाराज पण कोर्टात होतो. हा आता जर कोल्हापूरची जी माणसं नोकरीवाला आली असली की जाऊन बाबा महाराजांच्या पाया पडायचं हम्म, आणि परत यायचं, हम्म. तर हिथं आलं तर काय व्हायचं की महाराज एक वेळ पाया पडून एखाद्या माणसाला ताबडतोब सोडणार. हम्म, बर आणि दुसऱ्या माणसाला काय ताबडतोब सोडतील असं नाही बरं का. बर काय बर तर ते रात्रभर ठेवून घेतील किंवा दुसऱ्या दिवशी दिवसभर ठेवून घेतील. हा मग ती गाडीनं आलेली असल्यामुळं हम्म, ती महाराजांनी म्हणणार पाया पडतून जातो. महाराज एखाद्या वेळा म्हणणार चढसऱ्यानं जायचं नाही, हा म्हणजे महाराजांच्या मनात आलं की महाराज थांबून पण घ्यायचे. थांबवून पण घेणार आणि जायचं नाही म्हणणार. जायचं नाही मग म्हणा. त्यावेळी ही सांगणार जातो महाराज. हा हा मग जातो तर गाडी आता त्या तिथं लावलेल्या आहे मला. हम्म. तिथं गेली तर ती गाडीला किती बी हे मारून हा, द्यात की हा. गाडी म्हणून चालू होणार गाडी नाही. चालवणार नाही. तासा 2 तासाने जर महाराजांनी ते बघितलं सगळं यांचा खेळ हा हा की मग 2 तास थांबणार आणि महाराज म्हणणार आता जावा तुम्ही. तसा वा. जावा म्हणली गेली म्हणली की हा. एक किक मारली गाडी चालू आहे. मी गमतीचे असे गमती जमती काय घडलेले आहेत. गमतीचे प्रकार आहे. हा मग इतर वेळी कोल्हापुरासनं याचे गुरु की चिखल असायचा, गाड्या रुतायच्या, काय करायच्या. इथनं बैलगाडी जरी आम्ही नेऊन बैल गाडीला अशा लावून जरी ओढली हम्म, तरी पण काय गाडी निघणार निघणार नाही. नाही. ज्यावेळी महाराजांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडल हम्म, की बाबा निघाले आता, निघाले म्हणले की ते बैलाने ओढलेले असून दे हा आणि नाहीतर नसून दे, हम्म. अशा वेळी गाडी निघून यायची, गाडी निघायची. निघायची. हा मग इथनं काय जेवण कोणाला पण समजा एखाद्या वेळा आमच्या घरातनं नसलं तर दुसऱ्या माणसांना पण सांगणार हम्म, की जेवण बाबा तुमच्यातनं आज घेऊन या. मग त्याच्या काही वेळा त्याच्या परिस्थिती अनुसारानं सांगणार हा की बाबा त्याच्यात लय चांगलं नाही तर कांदा भाकरीच घेऊन ये कांदा भाकरीच घेऊन ये. किंवा नाचण्याच्या भाकरीने कांदा घेऊन हा असं सांगणार. तेवढं चालतंय. चालतंय. हा असं बऱ्याच महत्वाच्या गोष्टी. गाड्या त्यांच्या संकट कोल्हापुरात इथपर्यंत जरी गाड्या मागं पुढं 2 जरी असल्या हम्म, तर काही वेळा महाराज गाडीत अजिबात बसत नव्हतं, हा चालतच येणार. चालत. गाड्या मागं पुढं माणसं ते म्हणणार गाडीत बसा, हम्म, पण गाडीत म्हणून माणसं ज्यावेळी त्यांच्या मनात येईल त्यावेळी गाडीत बसा. महाराजांच्या मनात आलं तर. आलं तरच गाडीत बस. हम्म, असं भरपूर बोला. ते आमच्या दारात हुमराचं आणि पेपरणीचं झाड असणार. मग हिथं आले हम्म, की हिथनं येऊन तिथं उभा राहणार. हम्म, घरात काय हिथं येणार आमच्याकडं, पण आमच्या घरात काय एकच दिवस आत पाऊल ठेवला. बर एवढ्या वर्षात येण्याच्या वर्षात एक दिवस आम्ही घरात बोलवणार, तिथं आमच्या दारात तासभर उभा राहणार. बर पण घरात बोलवलो बसा म्हणले हम्म, तर घरात म्हणतो काय एकच वेळा आले नाही तर मग तिथं तासभर उभा राहणार. हम्म, फार तर बसायचं त्यांच्या मनात असलं तर घोंगडा करून तिथं बसणार. मग तिथनं सगळं व्यवहार काय असेल ते करणार, बघणार. ते आमच्या घराला म्हणणार सोन्याचा बंगला आहे तुमचा. होय आमचं तरी घर साधं. साध्या खापरीचं, हा पण सोन्याचा बंगला आहे म्हणणार. हम्म, पण त्यांच्या बुद्धीतनं ते बोलणार हो, आम्हाला बरोबर काय की, ते बरोबर. कसं म्हणणार. बरोबर. आणखी एक मला ऐका मिळालं की चिले महाराज असे शिव्या द्यायचे आणि शिव्या ते द्यायचे. एखाद्याला शिव्या द्यायला की ते चांगलं म्हणलं जायचं लोकांच्या. होय होय होय. याच्याबद्दल तुम्हाला एखादा काय अनुभव किंवा प्रसंग काय लोकांच्या बद्दल आठवतो? ते काय आता म्हणजे मी पण धंद्याला असल्यामुळं मी
शिव्या ही देणारच, हा देणार. प्रत्येकाला शिव्या देणार. हम्म. आता माणूस तुम्ही आम्ही धंद्याला हे बघा, पहिली माणसं ट्रक ड्रायव्हर जे आहेत का नाही, हम्म. ते ट्रक ड्रायव्हर जास्त येणार आणि आकडा मागणार लिहून. आकडा. आकडा त्यांना कळत होता, हा. पण आकडा मागणाऱ्याला आकडा देणार नाहीत. हम्म. आता तुम्ही नाही तर आम्ही हम्म. जर नाही मागितला हम्म. तर आम्हाला आकडा लिहून देतील. हम्म. मग आम्हाला आम्ही काही जाणारच नाही होते लावायला. हम्म. मग त्याने बघितलं मागणं 4-8 रोजानंतर तो आकडा खरा लागलेला असणार आहे. हा लागलेला असणार. हा बरोबर. मग म्हणजे अशा- दारात बसणार, तिथनं काय आमच्या दारातनं उठल्यानंतर दुसरीकडे जाणार, गल्लीतनं फिरणार हम्म. वेड्यासारखं, असं टाकी वेड्यासारखं. चलेरी करीत फिरणार, हम्म. जाणार, हम्म. असं करीत जाणार. मसायला जाणार, पावसातनंच जाणार. हम्म. असं भरपूर अनुभव आहेत. समजा चुकून आमच्या घरात आमच्याच बायकांनी जर म्हणजे रागाने जेवण केलेलं असलं तर त्याला तोंड लावणार नाही. नाही, अजिबात नाही. आणि चांगल्या मनाने केलेलं असलं का नाही, हा. ते निम्म्या वाटत जायचं वर जेवण आलं, देवळातल्या माणसानं म्हणणार उठा जेवायचं आहे आता. हम्म. शिळी भाकरी टाकणार नाहीत. नाही काय नाही, संपवणार. ते जेवणातल्या तर संध्याकाळी 10-20 माणसं आहेत म्हणून भाकऱ्या जर 4 जागा आणलेल्या असल्या का नाही, हा. तर त्या सगळ्या माणसांनी तिथं जेवाय वाढतील असं नाही. हम्म. त्यातली 10 माणसं उठवून घालवतील हम्म. आणि राहिलेले 4च माणसांनी जेवण वाढतील. हम्म. मग त्या भाकरीत ते शिल्लक राहिलेल्या हम्म. सकाळी खायच्या, पण ते टाकून द्यायच्या नाही. टाकून द्यायचं ना. एकदा अखंड बकरं कापलं येतं हम्म. बर. आणि त्या अखंड बकरं कापून माणसं जेवायला हरगलेले, पण एकाही माणसाला त्याला जेवण दिलेलं नाही. हम्म. ते अखंड नेऊन इथं कुठेतरी त्याने ते गाडप काय त्यांना जे माहीत असेल हम्म. त्याला ते सगळं पुरून टाकलेलं आहे. होय. होय. हा. असे 1-2 वेळा बकरी कापून ते पुरून टाकलेले आहेत. हम्म. किंवा शितला अनुभव असा म्हणजे आमच्या गावाला महाराजांच्या आधी दाणं किती जरी पिकवलं तरी पुरायचंच नाही. का बरं. म्हणजे हे देवस्थानाचं काहीतरी बाधक होतं, हम्म. ते त्याने काढलं का नाही नंतर ते हा. आपणाला काय कळतंय काढता होय की. येते हा. नाही. हम्म. मग ते काढल्यानंतर मग दाणं बिणं हे भरपूर पिकायला लागलं लोकांना. हा. शेत्या पिकायला लागल्या लागवडी घालून काय करून हम्म. पैसे मिळवायला बाहेर गावाला लोक साधन जाऊन सुखसपती व्हायला मार्ग महाराजांच्या मुळं रिकामा झाला. हा. म्हणजे आज मला या ठिकाणी तुम्ही चिले महाराजांच्या बद्दलच्या ज्या आठवणी आहेत त्या भरपूर प्रमाणात तुम्ही मला या ठिकाणी सांगितल्या आणि एकंदरीत त्यांचं वागणं बोलणं किंवा हे जे एकदम चमत्कारिकच असं होतं असं म्हणायला हरकत नाही. किंवा नोकरीला यायला माणूस आले हम्म. तर 4-2 वेळा आलेला असला की माणूस ते कटळून म्हणणार काय सांगित नाहीत ना कशाला जायचं. हम्म. तर ज्यावेळी तो माणूस देवळात जायत नसला तर त्याचं जर काम त्याला माहीत झालं याचं काम झालंय म्हटलं ते वाटण जायचं असलं त्याला बोलवून घेणार, अगदी काम बरोबर. झाले बघ जा. जा काम झाले होय, महाराजांना समजायचं समजायचं किंवा व्हायचं काम झालं काम झाले. ते ओळखायचे अंतर नोकरीला यायला जाणारे हा. पहिली काय आमच्या गावची 1-2 माणसं म्हणा. 2-2, 3-3 नोकरीतनं कमी झालेली, मग बाहेर गावाला यायला असणारी ती तिकडं जायाबद्दल सारखी 1-2 महिन्यानं जाणार का नाही. आमचाच पाहुणा आहे का नाही तो 2-3 वेळा आला महाराजांच्याकडनं, महाराज माझी नोकरी गेली आणि मला आता दुसऱ्या खात्यात नोकरी लागायलाच पाहिजे, तेव्हा हे करतोय तो. ते 2 वेळा आमच्या देखत आला. 2 वेळा तुझं काय काम होत नाही आणि 3ऱ्या वेळेला उठ तुझं काम झाले जा, तू त्या कामाला जायला लागतंय, तू जा तिकडं माणसांचा मेळ कर आणि जा. 3ऱ्या पाळला गेला तो कामाला लागला तिकडं. म्हणजे असं लोकांना भरपूर अनुभव येतोय. हे डाव्या बाजूचं मोठं मसाई देवीचं पाषाण काय आणि हे मध्ये आहे ते भैरवाचं पाषाण आणि पलीकडे हे देव आहे ते कसले देव आहे. बर बर चालतंय. आज रविवार असल्यामुळे इथं आता काही भाविक आलेले आहेत देवासाठी. आता मी या ठिकाणी तुम्हाला हे मंदिर आतल्या बाजूनं फिरवून दाखवतो. मंदिर अगदी प्रशस्त बांधलेलं आहे
आणि फरशी वगैरे घालून हे मंदिर अगदी चकाचक केलेलं आहे. नूतनीकरण केल्यानंतरचं हे मंदिर अतिशय सुबक पद्धतीनं बांधण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी भरपूर कार्यक्रम होत असतात. वर्षभर इथं भरपूर कार्यक्रमांची रेलचेल असते. आणि इथं या ठिकाणी भरपूर शांतता पण आहे. एक प्रकारचा गारवा पण आपल्याला अनुभवायला मिळतो. आता या ठिकाणी मला काही फोटो दाखवण्यात आले इथल्या ग्रामस्थांच्याकडून. पूर्वीचं जे इथलं भैरवनाथाचं जे मंदिर होतं त्याचा हा फोटो आहे. अशा पद्धतीत होतं. आणि आता जे मी तुम्हाला दाखवतोय फिरून, तर अशा पद्धतीत आता नवीन मोठं बांधकाम केलेलं आहे या मंदिराचं. आणि या ठिकाणी चिले महाराज सतत बसलेले असायचे असं इथल्या लोकांच्याकडून बोललं जातं. तर मंडळी, आता मी चिले महाराजांच्या जेऊर या गावातील चिले महाराजांच्या मंदिराजवळ किंवा इथलं जे गावातील भैरवनाथाचं मंदिर आहे या ठिकाणी आलोय. आणि माझ्याबरोबर आता गावातील सामाजिक कार्यकर्ते भीमराव पाटील म्हणून आहेत. त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊया. आमच्या जीवर गाव आडवळण डोंगरात गाव जीवर, तिथं कृष्ण सप्तमीला जन्म झाला. नाव शंकर. सद्गुरू चिले महाराजांचं जन्म 15 ऑगस्ट 1922 साली कृष्ण सप्तमीला या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला. आणि खरं तर चिले महाराजांचा जन्म या जेऊर गावी झाला ना? झाला. हा. आणि राव बुराण म्हणून खाली बुराणवाडा आहे. बर. त्या बुराणवाड्यात महाराजांचा जन्म झाला की त्यांचे ते मामा. आणि खरं तर हे जीवर गाव भाग्यवान की छत्रपती स्वराज्य रक्षक संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज, त्याचबरोबर संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि सद्गुरू चिलेश्वरांच्या जन्मानं पावन झालेली भूमी. अच्छा. आणि ग्रामदैवत भैरोबाच्या कृपाशीर्वादानं ही गाव वसलं. आणि ह्या गावाचा इतिहास बघितला तर या चिले महाराजांनी या गावाचं जगाच्या नकाशावर हे गाव नेलं. कारण साक्षात भगवंताचा जन्म की जीवरवाशी किती भाग्यवान आहेत. या गावात या जगज्जेत्या भगवंताचा जन्म झाला. आणि कायम या गावाला आणि खाली पैजरवाडी, देव आणि आळंदी नेहमी महाराज म्हणायचे. आणि ह्या माध्यमातून खरं तर या जीवर गावाचं भाग्य की या भैरोबाच्या मंदिराचं एक मुख्य शक्तिपीठ म्हणून त्या भैरोबाच्या मंदिराकडे बघितलं जातं. आज ही जुने जे भक्त आहेत ते आवर्जून ह्या भैरोबाच्या मंदिरामध्ये येते. आज या मंदिराचा जीर्णोद्धार झाला, पण पूर्वी पत्र्याचं असं मंदिर होतं, साधं होतं. आणि इथून महाराज मसाई पठारला जायचं. आणि या मंदिराच्या भूमिपूजनाच्या अनुषंगानं एक या ठिकाणी तुम्हाला आवर्जून उल्लेख करावा लागेल की महाराजांचे निश्चिम भक्त असणारे धोंडराम बापू कडोले जयसिंगपूरचे, त्यांनी एक किस्सा सांगितला इथं की रात्री 1-1:30-2 वाजले होते आणि या 2 वाजता प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. जवळजवळ महाराष्ट्रात या इथल्या बघितलं तर 2400 मिलीमीटर पाऊस या जीवर गावांमध्ये पडतो. आणि तर प्रचंड प्रमाणात पाऊस. आणि पूर्वी दळणवळणाची सुविधा नव्हती, खूप रस्ते खराब होते, दगडधोंडे होते. आणि अचानक रात्री 1:30 वाजता महाराजांनी धोंडराम बापूजी उठवलं आणि म्हटले, धोंड्या उठ. धोंड्या शब्द बोलायचे त्यांना. आणि जरा उठ, आपल्याला मसाला जायचं आहे. आता पंचायत झाली म्हटलं, आता झालं काय करायचं. आणि प्रचंड प्रमाणात असणारं हे सह्याद्रीच्या डोंगरकडा पन्हाळा भाग आणि खूप जंगल होतं छत्रपती शिवाजी राजांच्यापासून. आणि त्यानंतर असं परिस्थिती झाली की धोंडराम बापू म्हटले की उठ. म्हटल्यानंतर आम्ही उठलो आणि 2-4 आम्ही त्या ठिकाणी गेलो. आणि गेल्यानंतर या ठिकाणी मध्ये अगदी बादेवाडीच्या वरती गेले आणि कडा आहे. आणि कड्याच्या वरती महाराजांच्या त्या लक्षात आलं, इथंच लक्षात डोक्यात आला असणार विषय. आणि असा वाघ फार तळमळत होता आणि त्याला मोठा करवंदीचा काटा लागला होता वाघाला. आणि वाघ खूप तळमळत होता. आणि हे म्हणजे बापूंनी सांगितलेलं वाक्य आहे. आणि तळमळत असताना महाराज म्हटले, धोंड्या जा, त्या वाघाच्या पायात काटा घुसलाय, तो काढ. आता वाघ म्हटल्यावर बापू म्हटले की माझी चड्डी पिवळी व्हायची परिस्थिती. पण मग गेलो, वाघानं काय केलं नाही, काटा काढला आणि वाघ निघून गेला. आणि महाराज म्हटले
धोंड्या काम झालं चल आता मंदिरात परत म्हणजे असा तो किस्सा आहे. हा. असे अनेक किस्से हा. तुम्ही जर जुने भक्त तुम्हाला भेटले तर आणि अनेक किस्से महाराजांचे आहे. आणि खरं तर जीवर गावातला प्रत्येक नागरिक आबाल वृद्ध वयस्कर आणि येणारी पिढी किंवा मुलं फार भाग्यवान आहेत की सद्गुरू चिलेश्वरांच्या बरोबर जन्मगावात हा जे दत्तावतारी सद्गुरू जो शंकर महाराजचा अवतार स्वामी समर्थांचा अवतार असा अवतार असणाऱ्या या ठिकाणी महाराजांच्या गावामध्ये आपण जन्माला आलो. आणि ही पुण्यभूमी पवित्र आहे आणि या पवित्र भूमीत खरं तर आपण वास्तव्य करतो. याबद्दल खरं तर सर्व गावाला अभिमानास्पद ही गोष्ट आहे. धन्यवाद. चालतंय. आमचा भाऊ मुंबईला नोकरीला होता हा आणि त्याला ट्युमर झालता. 2 वेळा इकडे माणसं न्यायला आलता ऑपरेशन करायला. तर इथं काय आमच्या त्या घरात त्या वेळेला काय सोय होईना आणि माणसं काय गेलो नाही. हा 3ऱ्या पायाला इथं आलो तर महाराज येत आहेत. मग महाराजाने इथं आत आल्याबरोबर आमच्या भावाला त्या औषधही टाकून द्यायला लावली. हे औषध टाकून द्यायला लावली आणि मग पुन्हा त्या डॉक्टरांच्याकडे जाऊन त्यांनी चौकशी केली 1-2 महिन्यानं. ते ट्युमर सगळं पाक घालवलं गेलं निघून गेलं महाराजांनी. होय होय. हा आणि दुसरी गोष्ट अशी तुमचा चुलत भाऊ ते जर मांडी दुखत होतं म्हणून सारखा याचा. तर महाराज आमच्या देखत त्याला सारखं सांगणार हो ऑपरेशन करायचं नाही बघ मांडी किती बी दुखून दे त्याला मी जबाबदार आहे. महाराज सांगायचे होय महाराज सांगणार मी जबाबदार आहे. आणि तिच्या बहिणी कोल्हापूरच्या होत्या तिने महाराजांच्या ह्यांच्या आमच्या माघारी त्याला जे नेहला कोल्हापूरला त्या ऍडमिट करून ऑपरेशनच केलं. तो माणूस 10 ते 15 वर्ष बोलत नव्हता का काही करू शकत नव्हता. ऑपरेशन त्याला करू नको म्हणून सांगितलं तर तिने दांडगाव्याने केलं. तो चालत नव्हता एका जागेवर बसून होता बघा. मग त्यांना इलाजाने केल्यामुळे अशा पण काही गोष्टी आहेत. अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत घडलेल्या आहेत त्या काळी. होय. तर मंडळी मी आता जेऊर या गावात आलोय आणि हे गाव पूर्णपणे असं उतरणीला आहे. डोंगराळ भागात असल्यामुळं असं घसारटीचा रस्ता आहे. आणि माझ्या पाठीमागं जे पाहताय ते राधाकृष्णाचं मंदिर आहे. आणि असंच मी आता गावातलं फिरत चाललोय. हे गाव नेमकं कसं आहे, या गावात लोक कशी राहतात, आता याचा थोडक्यात आपण आता मागोवा घेऊया. आता माझ्या साईडला जे दिसतंय ते हनुमान मंदिर आहे असं म्हणून समजले. आपण त्या हनुमान मंदिराचं सुद्धा दर्शन घेऊया. तर प्रशस्त हॉल आहे या मंदिराचा. बाहेरून असं ग्रिल वगैरे लावले. श्री मारुती मंदिर भरपूर मोठं असं मंदिर बांधलेलं आहे. आणि फरशी वगैरे घालून हे सुशोभित केलंय. मारुती मंदिर देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येले. अरे वा, खूप आकर्षक आणि मोठी अशी मूर्ती या ठिकाणी मला आता पाहावयास मिळते. आणि मी पहिल्यांदाच आलोय आणि इथं आल्यानंतर मला खूप बरं वाटायला लागलंय. आणि या ठिकाणी 11 मारुतींचे मूर्त्या इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय हनुमान बजरंगबली की जय. आणि बाजूलाच आणखी काहीतरी मूर्ती आहे, त्याला आता मला काय माहीत नाही. आणि मारुतीची मूर्ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी, जेऊर हे गाव सांस्कृतिकदृष्ट्या जागृत गाव आहे. इथे अनेक मोठमोठे कार्यक्रम वर्षभर होत असतात आणि मोठ्या उत्साहात इथले लोक साजरे करत असतात. मामा काय निवांत बसलाय? होय, आता काय करायचं. काय नाव तुमचं? रंगरावानंच डावरी.
आणि तुमचं शिवाय रायराम डावरे. मामा तुमचं तुकाराम आत्मा मुराद बरं शेतातली ती कामं झालीत काय आहे, चालू आहे. मग आता काय काय केलंय रानात किंवा काय भात वगैरे काढली हा ते काढले नाचना काढायचं चालू आहे. गवत तर आता कापायची म्हणजे आता गवत कापणी चालू झाल्या चालू झाली. आणि आता रानात वगैरे काय टाकलंय आता काय हरभरे टाकले ते पण काय ते काय ही गहून ही सगळी हरभरा शाळूच टाकले. शाळू टाकले ते काय ते आता प्राणी काही राखीत नाही. प्राणी राखत नाहीत म्हणजे काय खाते काय राखीत नाही. म्हणजे कोण वानर वगैरे किंवा आणखी वानरं कोण? आहेत, गहू आहेत, डुकरं आहेत, वाघ आहे, कुठलं नाही असं नाही. मग गवळ सुद्धा आहेत तुमच्या भागात गहू आहे. थोडं वाघ आहेत. बाहेर जायचं म्हणजे आता शेतात जायचं म्हणजे भ्या वाटते असं आहे. मग आता तुमच्या गावची लोकसंख्या तरी साधारणपणे किती आहे तरी 2000. 2000च्या 2000च्या आसपास आहे 1200 मतदान आहे. 12 ते 24. बर 2000 तर आहे. बरं आता इथं व्यवसाय लोकांचं काय आहे तरी इथल्या लोकांचं ते बाहेर जायचं कुठेतरी कामाधंद्याला. सेंट्रल काम, कलर काम. आमचं शेतकरी डोंगराळ काम भाग करत आहे. काम हा डोंगराळ भागात आहे इथं काय तसं पाण्याचं उत्पन्न काय नाही. हा. पाण्याचं काही साधन नाही. पाणी उन्हाळ्यात नसते पाणी असते थोडं असते पिण्यापुरतं त्याला वगैरे पिण्यापुरतंच तेवढं कमीच आहे. पिण्याला सुद्धा कमीच पडते. मे महिन्यात त्याच्यामुळे दुसरं काही चालत नाही. हा पिण्याच्या दृष्टीनं बाहेरच गावाला जायला लागतं कुठेतरी नियोगतीच्या दृष्टीनं. हा पण आता मला एक माझ्या माहितीप्रमाणे इथली लोक जी आहेत तिथलं सणवार वगैरे उत्सव असतात मोठ्या उत्साहात साजरक असतात असं मला ऐकायला मिळतं ते दसऱ्याच्या वेळेला ते का उद्या तर ह्याला सकाळ दिला शिले महाराजांचं जन्मगाव. हा आमचे गाव आहे जेवढे शिले महाराजांचं जन्मगाव. जन्मगाव असल्यामुळे आमच्या इथं भैरवनाथ मंदिर आहे. भैरवनाथ मंदिरमुळे शिले महाराजांची मूर्ती बसवल्या 2017 ला. त्यापासून आमच्या इथं गावात मोठा कार्यक्रम होते. पालखी. पालखी प्रत्येक अमावस्याला इथं जवळजवळ 2000च्या पुढे लोक जेवण असते. प्रसाद असतो. आणि संक्रांतीच्या वेळेला पालखी येते पालखी मोरवेहून. इथनं 15-14-15ला जाते इथनं. मोरव्याला इथनं जाते. बर सुरुवात इथूनच होती. मोरवे म्हणजे मोरवे गाव साताऱ्याच्या हा बरोबर खंडाळा पारगाव. साताऱ्याच्या पुढं साताऱ्याच्या पुढं खंडाळा तालुका. खंडाळ्याच्या आतल्या बाजूला मोरव म्हणून गाव आहे. तिथे जाते इथनं पायी 15 चालत चालत जाते. 15 दिवस लोक चालतात. पायी हा पायी चालत जाते. जानेवारी 15 तारखेला इथं पालखी येते. 2-4-5 लोकांचं जेवण असते, प्रसाद असते चांगला. शिले महाराजांच्या असे जन्मगावामुळं लोकच प्रत्येक जण आपल्या यानं मदत करूनच प्रसाद हे ते करतात. बर बरं तुमची काय जनावर वगैरे काय आहे आहेत की जनावरं आहेत तुमची. मग दूध डेअरीचा व्यवसाय वगैरे बऱ्यापैकी आहे आहे का? आहे चांगला आहे. दूध संस्थेत चालू आहे. आता तीच दूध आणि शेती हेच बाकी उत्पन्नाचे साधन म्हणजे तेवढे 4 महिने शेती होतात. बाकी काय काय शेती नाही. आता इथनं पुढं आता भात आता जानेवारी पासून ते मार्च पर्यंत माणसं रिकामी. रिकामी काय कामच नाही. हा म्हणजे बाहेर बाहेर आता कुठेतरी जायचं काम मिळतं. सेंटरिंगला बरं काय काम काय शेंटरिंगला वगैरे असं जातं सेंटरिंग जातात एक कलर काम कलर करतो. काम शासकीय किंवा काय नोकर कुठे काय मिळेल ते बोलतात, करायचं. काय मिळेल ते काम करायचं. बाकी काय नाही. बरं ही दगडाची मूर्ती आहे का काय आहे काय नेमकं सांगता पुन्हा गावची वेस म्हणायची. ही गावची वेस वेस, हा. आहे इथं बर खाली गाव. इथून खाली गाव हा गावात कुठलाही कार्यक्रम देवाचा असला कसला हितावर देवात नारळ द्यायचा. हा आणि मग जायचं देवाला. आता लग्न करायला बाहेर जायचं असलं की हा. नाही नवऱ्याने इथे यायचं. नवऱ्याने ते यायचं हा इथं वेशीला अगोदर नारळ द्यायचा हा. आणि मग गावात जायचं. नाही तर खायला बैलवाला एखादा मारुतीला इकडे ठेवीत वर जायचं. जायचं. हा. खायला एखादा लग्न करून नवरा आला हा. इथं अगोदर नारळ फोडायचा आणि मग जाते. हे मारुतीचं मंदिर आहे. हा. त्या मंदिरमध्ये म्हणजे हे मला वेगळी अशी आश्चर्यकारी माहिती तुमच्या गावात मला मिळाली आणि त्याच्यासाठी असा तुम्ही खास असा दगड उभारलाय हा इथून गावच खाली होतं. इकडं नव्हतंच. नव्हतं काय हा इथून खाली गाव म्हणजे असं खाली इकडं गाव होतं हा आता जसे वस्ती वाढली तशी पुन्हा वाढत गेली. वाढत गेले अच्छा अच्छा गावाची माहिती सांगाय तुमच्या इथं. हे पाटील आहे, इकडं आहे माहिती. एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती अशी मिळाली गावाची वेस इथून चालू होते बरं आता चिले महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाला आता आम्ही भेट द्यायला चाललोय. आता समोर जे पत्र्याचं घर दिसतंय तेच ना नाही ही कुठलं हे बंगला आहे. हा ही मोठी बिल्डिंग दिसते या ठिकाणी चिले महाराजांचा केलेली आहे. जन्म झाला होता ते आता नेमकं ठिकाण कसं आहे मी तुम्हाला थोडक्यात अगदी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी असा हा चढाचा रस्ता आहे इथून खालून वर असं लोकांना वर यावं लागते गावात.
त्यांच्या मामाचं घर आजोळ म्हणायचं. चिले महाराजांचं? चिले महाराजांचं आजोळ हे. हा आजोळी असणारं हे घर. हा हा. याच ठिकाणी चिले महाराजांचा जन्म झाला होता या घरी. याच ठिकाणी हा आणि आता त्यांच्या आठवणीनिमित्त असं हे ती तयारच खुली बिली असं केलेलं आहे त्यांचं. ह्या घरामध्ये असे त्यांची आठवण म्हणून असं पूजन केलं जात आहे. हा काय हे तिने हे केलेलं आहे फोटो बिटो त्यांचे. हे फोटो बघायचं त्यांचं. चिले महाराजांचं जन्मस्थान हे वैशिष्ट्यपूर्ण भाग मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. शक्यतो ही माहिती कुठं तुम्हाला फारशी बघायला मिळणार नाही किंवा ऐकवात नसणार, पण मी प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी चिले महाराजांचं जन्मस्थान दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या घरामध्ये आता चिले महाराजांचे पूर्वीचे काही फोटो सुद्धा लावलेले आहेत. शहराहून दूरवर कधी गाठती डोंगर, दिनरात त्या शिखरावर जाऊनी राहती. पूर्वी चिले महाराज कसे दिसायचे, ते लहानपणाचे लहानपणीचे वगैरे असे फोटो या ठिकाणी लावलेले आहेत. दुर्मिळ फोटो म्हणायला हरकत नाही. हा आता हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर मंडळी, हा रस्ता असाच खाली चिले महाराजांचा ज्या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो, जयंती किंवा हे, तर त्या पैजारवाडीकडे हा रस्ता जातोय. गावातला रस्ता हा सध्या खराब झालेला आहे. तुम्ही आता बघू शकता गावातला रस्ता कशा पद्धतीनं आहे. अशी हे अडचणीच्या ठिकाणचं हे गाव आहे. मामा काय चाललंय? काय चालायचं बसलो. काय नाव तुमचं? जयसिंग खांडेकर. जयसिंग खांडेकर. बरं, आता तुम्ही काय करताय? शेती करतो. शेती. मामा तुम्ही? आम्ही शेती. सगळी शेतकरी मंडळी. बरं, आता काय चाललंय शेतात? काय आता वाळलं? आता म्हणजे गवत कापणीला सुरुवात करणार का चालू झालंय? होय, करायची काय? तुमचं गवत किती असते तरी? 1000-2000 पेंड्या. 1000-2000 पेंड्या. मग ते नुसतं विकायला का असं? नाही डोरा जनावर नाही. बरं, तुम्हाला पुरतंय काय तेवढं? नाही पुरत. पिंजार वगैरे असते. पिंजार वगैरे पण असते. जनावर किती आहेत तुमची तरी? 1-2 असतात. आमची 2 आहेत. 2. आणि मामा तुमची? सगळं माप नाही. 5-6. आणि वैरणीचं बाकीचं आणि काय काय करताय? काय नाही बाबा. पिंजार गावात हा, हेच घालायचं. हेच घालायचं. कुठं आहे साप? आता तुमच्या गावात ऊस वगैरे आहे काय? नाही 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 ना? हे साप हा कुठं आहे बघ. पाण्याची सोय नसल्यामुळे इथं काय पाणी ऊस नाही, ढोराची जाता पाणी नाही. नाही काय? मंत्र्यांनी घेतलं हा. गावाकडून. शेतीतून पाण्याची अडचण खूप आहे या गावात. होय, होय. बाकीचं काय मग आता ह्याच्याशिवाय लोक काय करतात शेतीशिवाय? काय नाही आता. शेतीशिवाय काय आता बाहेर रोजगार त्याशिवाय काय नाही. रोजगाराला काय कुठं जातात तरी? शेतीला पोरं जाते. सेंटरिंगला पोरं जातात. शेतीला जायचं काय अतिशय खाजगी काम शेतकऱ्यांचं असं तरी बायका पायका आणि जातात आसपासच्या गावात हा हा. गवत कापायला ह्याला. त्याशिवाय रोजगारच नाही हो. पैशाचं काहीतरी पाहिजे का नाही. हा, बरोबर की. मग ते असेच जातात बाया बाहेर जातात. ही अशी पोरं बाया माणसं पण जातात बाहेर अशा? असं जातात गवत कापायला जातात. हा, कुठपर्यंत जातात तरी? पाप ज्योतिबाई डोंगरापासून जाते. एवढ्या लांब जाते? गाडी येते त्या नाही गाडी. अच्छा अच्छा, म्हणजे गाडी करून म्हणजे माणसं भरपूर असतील तुमच्या इथं. हा, मग ती माणसं गाड्या भरून जाते. बरं. आम्ही थोडक्यात दरवाजी न्यायची. बरं, सकाळी किती वाजता जायचं? आज 8-9 समजा वाजता हो. 8-9 वाजता. संध्याकाळी 5-5:30 घरात. हा, बरं, ती लोक तुम्हाला आणून सोडतात किंवा काय? होय, होय. आणून सोडतात. या जायचा खर्च कोणाकडे असते? त्यांच्याकडे त्यांच्याकडे. त्या मालकाकडे. रोज 200 रुपये हजेरी. बरं मामा, तुम्ही सांगा आता 200 रुपये हजेरीमध्ये गवत किती कापतात तरी लोक? साधारण 100-100-125 जास्त. 100-125 वैरण दिवसभरात कापायचे. एक पेंडे असे मोजून. संध्याकाळी मोजतात. हा, काय माप नसते बाबा. माप नसते. मग ते दिवसाची हजेरी कापतात का असं 1000-2000? पूर्वीचे दिवस गेले ते. मग आता कसं आहे? हजेरी 200 रुपये हजेरी. ज्यादा का 200 रुपये हजेरी. 200 रुपये हजेरी.
मग त्यात काय होईल ते कापायचं. हो हो साडेसहा 5 वाजेपर्यंत कापायचं, 5ला बंद करायचं. 5ला बंद करायचं आणि दुपारचं वगैरे जेवण वगैरे घेऊन आणि आपलं जेवण जेवण हा. घेऊन जातात ते जेवायचं. मग तुम्हाला चहा पाणी वगैरे काय ते देतात? चहा पण देतात, हा. चहा पण देतात, शेवट दिवशी जेवण घालतात हम्म. आपल्या जे असेल त्या पद्धतीने. शेवटच्या दिवशी असं जेवण होय होय आवडीनं इच्छेनं दिलं तर. विचार तर हा. काय विचार. बरं. या गावचा शिवार दाखवतो मी तुम्हाला. भातं वगैरे कापलेली आहेत आणि पिंजार काही ठिकाणी पसरून टाकलेलं दिसून येते आणि काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच शेतात असं पिंजार गोळा करून ठेवलेला आहे, होळी रचून ठेवलेला आहे. आणि खाली आवळी, नावली, पायजारवाडी वगैरे अशी गावं दिसतात आणि लांबपर्यंत आपल्याला जो भाग दिसतोय तो वारणा परिसर आहे. आणि या ठिकाणी इकडं समोर दिसतंय ते आपटे गाव आणि वरती जो भाग दिसतोय तो किल्ले पन्हाळगड. तर मंडळी ही अडचणी ठिकाणी असणारं हे गाव आता थोडीफार प्रगतीच्या मार्गावर आहे. तर मंडळी चिले महाराजांच्या संबंधी मी तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच लोकांच्याकडून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चिले महाराजांच्या आठवणी असतील किंवा चिले महाराजांच्या बरोबर जे लोक सहकारी होते त्यांना जे अनुभव आलेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच या गावचं जीवन किंवा या गावातल्या लोकांची काही मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या गावात काय कसं चालतं रोजचं व्यवहार वगैरे ते सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि या व्हिडिओमधली कोणती गोष्ट तुम्हाला आवडली चिले महाराजांच्या संबंधी किंवा या गावासंबंधी किंवा या गावासंबंधी तुमची काही आठवण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. ओम दत्त चिले महाराज की जय.